हॅलो. तर इडली म्हणलं ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसंच माझ्याकडे मी आज इडलीचा बेत केलेला होता आणि त्याच्या सांबार, इडली आणि चटणी असं मस्त सगळं बनवलं होतं आणि खूप छान झालं होतं. आणि तुमच्या घरच्यांना आवडत असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. सगळ्यांना आवडेल आणि त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर त्याच्यासाठी लागणारं म्हणजे 2 ग्लास मी तांदूळ घेतले कणीचे आणि एका ग्लासला थोडंसं कमी उडीद डाळ घेतली आहे आणि उडदाची डाळ मी बिना सालीची घेतली आहे, म्हणजे जेणेकरून इडली छान पांढरी शुभ्र होईल. आणि मग त्याला 2 ते 3 वेळा वॉश करून घ्यायचं व्यवस्थित. वॉश केलं ना की इडली छान पांढरी शुभ्र होते आणि स्वच्छ पण होते. त्यासाठी व्यवस्थित अगोदर वॉश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी टाकून भिजत घालून ठेवायची 5 ते 6 तास. 5 ते 6 तास इथं भिजलेले आहेत छान तांदूळ आणि डाळ. मग त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं थोडं आणि ते जे भिजत घातलेलं पाणी आहे ना तेच ॲड करायचं मध्ये. त्याच्यामुळे त्याला पीठ फर्मेट होण्यासाठी खूप मदत होते. आणि मी त्याला छान सर्व काढून घेतलेलं आहे थोडं मिक्सरमधून. आणि एकदम बारीक काढून घ्यायचं, जाडसर असं ठेवायचं नाही. बारीक काढलं ना की इडली छान होते आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि मस्त काढून घेऊन त्याला व्यवस्थित मी असं हे करून घेतलेलं आहे, पूर्ण फेटून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित फर्मेट होईल पीठ. आणि त्याला मस्त झाकून ठेवून द्यायचं बाजूला आणि 7 ते 8 तासासाठी. आणि ते बघू शकता तुम्ही सकाळी किती छान पीठ फर्मेट झालेलं आहे. एकदम असं पूर्ण पातेलं भरून आलेलं आहे वर आणि खूप सुंदर. आणि असं पीठ फर्मेट झालं ना की इडली पण खूप छान होते. मग त्याला छान व्यवस्थित हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं अजून एक वेळा. मिक्स करून घेऊन नंतर मग मला सांबार करायचा होता. मग त्याच्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं पीठ आणि सांबार करण्यासाठी मी एक टोमॅटो, बटाटा आणि 2 वांगी घेतले आहेत. तर त्याच्यासाठी हे पण घेतात शेवगा शेंग वगैरे, पण नव्हती म्हणून माझ्याकडे अवेलेबल हेच घेतलं. आणि नंतर चिंच पण भिजू घातली एका साईडला सांबारमध्ये टाकण्यासाठी. आणि त्याला सर्व छान कट करून घेतलं सर्व, बटाटे, टोमॅटो, वांगी. आणि एका कुकरच्या डब्यामध्ये सर्व टाकलं आणि एक ते दीड वाटी मी डाळ टाकली आहे त्याच्यामध्ये, तुरीची. आणि डाळ टाकून कुकरमध्ये लावून घेतलं सांबारसाठी डाळ. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण ॲड केली होती त्या डब्यामध्ये, म्हणजे डाळी जिथे लावली ना त्याच्यामध्ये हळद ॲड केली. आणि एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकलं अगोदर आणि नंतर मग ते डब्बा ठेवून दिला. आणि नंतर मग इथे शेंगदाणे चटणीसाठी मी शेंगदाणे भिजत घातले होते रात्रभर. आणि ते शेंगदाणे त्याला छान मिक्सरमध्ये काढून घेतलं. आणि नंतर त्याच्यामध्ये कसं शेंगदाणे भिजले ना की चटणी पण खूप छान अशी मिळून होते. त्याच्यामुळे शेंगदाणे रात्रीच भिजत घालायचं. आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या कट करून टाकल्या मी. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली. मिरच्या असं मध्ये टाकलं ना की टेस्ट पण खूप छान होते. मिक्सरमध्येच टाकून दिलं ना असं. आणि मुलांना पण थोडं जे दाताखाली वगैरे येत नाही, तिखट लागतं ना मुलांना, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये सहसा टाकून द्यायचं, म्हणजे टेस्ट पण छान होते आणि थोडंसं तिखटपणा पण येतो. आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित काढून घ्यायची चटणी पूर्ण बारीक. आणि नंतर थोडं पातेल्यात तेल टाकलेलं आहे मी इथं. आणि मोहरी, जिरे असं व्यवस्थित टाकून द्यायचं. आणि फुललं ना मोहरी, जिरे, त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण ॲड करायचा, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि कढीपत्ता ॲड केलेला मी त्याच्यामध्ये. आणि नंतर मग ते आपलं जे चटणीचं काढून घेतलेलं आहे शेंगदाणे वगैरे ते त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचं. आणि थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तसं. खूप असं घट्ट पण छान लागत नाही ना. थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान ॲड करून घेतलेलं आहे. आणि मस्त झाली चटणी तयार. आणि इथे मी सांबारसाठी तेल ठेवलं आहे बाजूला. आणि इथे डाळ बघू शकता तुम्ही, खूप छान अशी ही झालेली आहे, शिजून मस्त अशी खूप छान शिजलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते सर्व टाकले ना बटाटे वगैरे, ते पण खूप छान शिजले आहेत. त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून पाणी बाजूला आणि डाळ बाजूला असं होणार नाही, असं याची काळजी घ्यायची. सांबार असं मिळून असलं ना की छान लागतं. आणि नंतर मग त्याच्यासाठी सांबारसाठी मी कांदा कट करून घेतलेला आहे. कांदा,
परत चिंच पण कोळून घेतलेली आहे आणि थोडंसं मिरच्या पण घेतल्या आहेत लाल आणि लसूण घेतलं आहे थोडा. मग त्याच्यामध्ये अगोदर मोहरी जिरे टाकले, नंतर कांदा टाकला आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा व्यवस्थित. कच्चा राहिला ना की थोडंसं टेस्ट वेगळी लागते, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायची की व्यवस्थित तळल्यानंतर कुठल्याही आपण पदार्थ करतो ना तर व्यवस्थित फोडणी बसली ना की पदार्थामध्ये एक वेगळीच टेस्ट उतरते. मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं मी, एक अर्धा चमचा. आणि हिंग भरपूर प्रमाणात टाकते मी सांबारमध्ये, त्याच्यामुळे ते सांबारची टेस्ट पण खूप छान लागते. नंतर थोडी लाल मिरची टाकली मी, माझ्याकडे वाळलेली लाल मिरची होती 2-3, त्याच्याने पण खूप छान टेस्ट होते आणि ते पण ॲड केलं मी मध्ये. आणि थोडंसं त्याच्यानंतर चटणी टाकली, लाल चटणी 2 ते 3 चमचे. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता, कमी खात असेल तिखट तर थोडंसं खात असेल तर थोडं कमी टाकू शकता. आणि थोडीशी हळद पण ॲड केली मध्ये मी आणि त्याला छान व्यवस्थित परतून घेतलं अजून. आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे आपलं कसुरी मेथी व्यवस्थित चोळून टाकली, म्हणजे खूप छान त्याच्यामध्ये स्मेल उतरेल सांबारमध्ये. आणि कसुरी मेथीमध्ये वरणामध्ये पण आणि सांबारमध्ये पण खूप छान लागते, कशामध्ये पण. त्याच्यामुळे मी सहसा ठेवतेच घरामध्ये आणि पदार्थामध्ये छान पण लागते. नंतर थोडासा मसाला ॲड केला मी त्याच्यामध्ये, ह्याचा आपलं काळा मसाला राहते ना, ते पण थोडासा टाकला. आणि नंतर आपलं चिंचेचं कोळ जे आहे ते बनवून ठेवलं ते ॲड केलं मध्ये मी. आणि नंतर मग सांबार मसाला 2 ते 3 चमचे टाकले. सांबार मसाला जास्त टाकलं ना की छान व्यवस्थित त्याच्यामध्ये एक स्मेल पण येते आणि सांबार असल्यासारखं वाटतं, वरणासारखं वाटत नाही. त्याच्यामुळे जास्त करून सांबार मसाला टाकायचा मध्ये. नंतर मग जे वरण बाजूला मी करून ठेवलेलं होतं सपक, त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि हे खूप घट्ट आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं जसं तुम्हाला हवं आहे तसं थोडं पाणी ॲड करायचं. आणि सांबार कसं थोडंसं पातळच छान लागतं ना, खूप घट्ट पण असं खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे मी सहसा पातळच करते, आमच्या घरी आम्हाला पातळच पाहिजे सांबार, म्हणून मी थोडं पाणी जास्त ॲड केलं. आणि त्याला छान सर्व कोथिंबीर टाकायची आणि झालं सांबार तयार, टेस्टी एकदम. नंतर मग इथं पीठ घेतलं, पिठामध्ये मी छान थोडं मीठ ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं, जेणेकरून मीठ सगळीकडे व्यवस्थित हे होईल फैलेलं. आणि नंतर मग इथे जे इडली पात्र आहेत ना त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावलं ना की कसं चिकटत वगैरे नाही इडली, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं सगळीकडे. आणि ते आता तेल लावून घेतलेलं आहे आणि अगोदर थोडं धुवून स्वच्छ करून तेल लावलं ना की इडली पण छान होते त्याच्यामध्ये. आणि नंतर मग तेल लावल्यानंतर ना त्याच्यामध्ये व्यवस्थित ॲड करून घ्यायचं, ते पीठ जे आहे ना ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. आणि जास्त प्रमाणात टाकलं ना ते इडली खूप जास्त बाहेर येईल, त्याच्यामुळे जेवढं बसेल तेवढं त्याच्यात टाकून घ्यायचं. आणि खूप छान इडली पण होण्यासाठी मदत होते. आणि व्यवस्थित मी पीठ टाकलेलं आहे आणि मध्ये त्या इडलीच्या पात्रामध्ये ठेवून द्या आणि झाली इडली तयार. बघू शकता तुम्ही किती पांढरी शुभ्र आणि किती छान झाली, एवढी छान फुलली होती ना इडली, खूप मस्त. आणि सहज निघत होती अशी, खूप एकदम चिटकली नव्हती, काय नव्हती. त्याचं कारण म्हणजे मी व्यवस्थित तेल लावून घेतलं होतं खालून आणि थोडंसं थंड होऊ देऊनच काढायचं सहसा, म्हणजे छान होती. हे पाहू शकता, ते तुम्हाला दाखवलं आहे किती सुंदर इडली अशी फुलली आहे मस्त आणि लुसलुशीत झालेली आहे. झालेली आहे आपली तयारी ते इडली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.